उद्या आहे मिस्टरांचा बड्डे, त्याच्यामुळे आजच आम्ही काहीतरी मस्त असा बेत करूया असं ठरवलं. आणि इथे पहिले स्वराजसाठी खिचडी बनवून घेतली आणि नंतरनं मी मिसळचा प्लॅन केला होता. मटकीला तेवढेसे मोड नव्हते आले, पण आता काही ऑप्शन नव्हता, त्याच्यामुळे लगेच मग पाणी गरम करायला ठेवलं आणि मटकी त्याच्यामध्ये टाकून दिली. हळद मीठ टाकून शिजवून घेतलं. तोपर्यंत इकडे मी मसाला प्रिपरेशन करत होते. मसाला माझा रेडी होता, त्याच्यामुळे मग पातेल्यामध्ये तेल, जिरी मोहरी, अद्रक लसूणची पेस्ट आणि जो मी वाटण बनवलं होतं ते टाकून इथं मिसळ मसाला आणि घरचे बेसिक मसाले टाकले आणि शिजवलेले मटकी आणि त्याचं जो पाणी आहे ते टाकून घेतलं. आणि इथं माझी मस्तपैकी मिसळ अशी रेडी होती. वरून कोथिंबीरीनं गार्निश केली आणि तुम्ही तरी बघू शकता किती छान तरी आली आहे. आणि आता वेळ होती ती सर्विंगची. तर इथं त्याच्या आधी स्वराचं आणि त्याच्या माऊचं चलत होतं की चल मी तुला आधी जेवण भरून घेते, म्हणजे निवांत होऊन जाते. आणि ती मिस्टरांना यायला वेळ होता ऑफिस. उद्या आहे मिस्टरांचा बड्डे, त्याच्यामुळे आजच आम्ही काहीतरी मस्त असा बेत करूया असं ठरवलं. आणि इथे पहिले स्वराजसाठी खिचडी बनवून घेतली आणि नंतरनं मी मिसळचा प्लॅन केला होता. मटकीला तेवढेसे मोड नव्हते आले, पण आता काही ऑप्शन नव्हता, त्याच्यामुळे लगेच मग पाणी गरम करायला ठेवलं आणि मटकी त्याच्यामध्ये टाकून दिली. हळद मीठ टाकून शिजवून घेतलं. तोपर्यंत इकडे मी मसाला प्रिपरेशन करत होते. मसाला माझा रेडी होता, त्याच्यामुळे मग पातेल्यामध्ये तेल, जिरी मोहरी, अद्रक लसूणची पेस्ट आणि जो मी वाटण बनवलं होतं ते टाकून इथं मिसळ मसाला आणि घरचे बेसिक मसाले टाकले आणि शिजवलेले मटकी आणि त्याचं जो पाणी आहे ते टाकून घेतलं. आणि इथं माझी मस्तपैकी मिसळ अशी रेडी होती. वरून कोथिंबीरीनं गार्निश केली आणि तुम्ही तरी बघू शकता किती छान तरी आली आहे. आणि आता वेळ होती ती सर्विंगची. तर इथं त्याच्या आधी स्वराचं आणि त्याच्या माऊचं चलत होतं की चल मी तुला आधी जेवण भरून घेते, म्हणजे निवांत होऊन जाते. आणि ती मिस्टरांना यायला वेळ होता ऑफिसहून, त्याच्यामुळे इथं ते दोघं बॉटलचा गेम खेळत होते, ज्याच्यामध्ये स्वराजला लागत होतं पण तरी तो एन्जॉय करत होता. नंतरनं मिस्टर आले आणि प्लेट सर्विंगला घेतली. इथं मस्तपैकी प्लेटमध्ये फरसाण, त्याच्याहून मटकी, मस्त तर्री वगैरे टाकलं. साईडला कांदा घेतला, लिंबू घेतलं, फरसाण ठेवला, तरी ठेवली एक्स्ट्राची आणि मस्तपैकी फ्रेश अशी पावही ठेवली. इतका सुंदर बेत झाला होता. मिस्टरांना खूप जास्त आवडला होता आणि त्यांच्या बड्डेनिमित्त होता म्हणून ते अजून खुश होते. स्वराजही खूप एक्साइटमेंटनं पप्पाला हॅपी बड्डे असं विश करत होता. ते लास्टला तुम्ही बघूच शकतात. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.